आपण बोलणार आहोत फर्टिलिटी डाएटविषयी। फर्टिलिटी डाएटमध्ये जनरली आपण काय आहार घ्यावा ह्याविषयी आज आपण बोलणार आहोत। म्हणजे फर्टिलिटी रेट वाढण्यासाठी, स्त्री बीज वाढण्यासाठी, स्त्री बीज प्रॉपर वेळेवर फुटण्यासाठी आणि एंडोमेट्रियम थिकनेस म्हणजे गर्भाशयाची गादी चांगली होण्यासाठी, लो एमएच असेल तर ते वाढण्यासाठी आणि तुमचं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी जे काही आहार घ्यायचा आहे त्याविषयी आज आपण बोलणार आहोत। तर सध्याचा ऋतू जो चालू आहे तो हेमंत ऋतू आहे, म्हणजे थंडीचा सीझन चालू आहे। तर या ऋतूमध्ये तुम्ही पोषक आहार घेतला तर तुमचं फर्टिलिटी रेट वाढतो। दुसरी गोष्ट, स्त्री बीज चांगलं वाढण्यासाठी फायदा होतो। त्याच्यामुळे ह्या ऋतूमध्ये चांगला न्यूट्रिशियस फूड घ्यावं। तर त्याच्यामध्ये आपण जनरली जे काही सुपर फूड्स किंवा जे काही सिट्रस फ्रूट्सविषयी किंवा फूडविषयी किंवा ड्रायफ्रूट्सविषयी बोलणार आहोत। तर त्याच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। तर फर्स्ट जे आपण बोलतो तो सुपर फूड्स। जनरली ज्या स्त्रियांचं पिरियड्स रेग्युलर येतात किंवा ज्यांचे इरेग्युलर जरी येत असतील किंवा रेग्युलर जर येत असतील तर रेग्युलर ज्यांचे येतात तर अशा स्त्रियांना पिरियड्सच्या पहिल्या ते 5व्या दिवशी जनरली पंपकिन सीड्स घ्यावेत। 6व्या ते 12व्या दिवसांमध्ये तुम्ही फ्लॅक्स सीड्स घ्यावेत आणि 13व्या ते 22व्या दिवसांपर्यंत सेसमी सीड्स घ्यावेत आणि त्याच्या पुढचे जे काही 23 ते 28 दिवसांमध्ये सनफ्लॉवर सीड्स घ्यावेत, जेणेकरून तुमचं प्रॉपर वेळेला फॉलिकल रप्चर होईल, फॉलिकल प्रॉपर तयार होईल, मग ते रप्चर होईल आणि गर्भाशयाची गादी चांगली राहील। त्याच्यामुळे हे सीड्स तुम्ही बरोबर त्या डेजनुसार घ्यावे, जेणेकरून स्त्री बीज वाढण्यासाठी फायदा होतो। दुसरी गोष्ट, तुमच्या आहारामध्ये सायट्रस फ्रूट्स म्हणजे सायट्रस फूड किंवा सायट्रस फ्रूट्सचं प्रमाण ठेवा, जेणेकरून तुमचं विटॅमिन सी चांगलं राहील। विटॅमिन ई चांगलं राहण्यासाठी तुमच्या आहारामध्ये जे आता मी सीड्स सांगितले ते व्यवस्थितरित्या ठेवावे, जेणेकरून तुम्हाला ओमेगा 3 मिळेल। ह्या सगळ्या गोष्टी आपला फर्टिलिटी रेट वाढण्यासाठी किंवा स्त्री बीज चांगलं राहण्यासाठी, ते रप्चर होण्यासाठी फायदा होतो। म्हणून तुमच्या आहारामध्ये विटॅमिन सी जाईल असं, विटॅमिन ई आणि विटॅमिन डीचं प्रमाण व्यवस्थित राहील असा आहार तुम्ही घ्यावा आणि हे जे काही सुपर फूड्स मी आत्ता सांगितले त्याचं व्यवस्थितरित्या सेवन करावं, जेणेकरून फर्टिलिटी रेट वाढेल, एएमएच चांगलं राहील आणि स्त्री बीज चांगलं राहण्यासाठी फायदा होईल। बाकी जे अजून माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।